हरि ओम नमस्कार. ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते ज्येष्ठ शुद्ध दशमी हे 10 दिवस आपल्या भारतीय संस्कृतीनुसार आपण गंगा दशहरा उत्सव साजरा करतो. 10 दिवस गंगेचं पूजन, स्मरण आणि त्या निमित्ताने काही व्रत, काही दानधर्म असं साधारणपणे या उत्सवाचं स्वरूप असतं. हे 10 दिवस गंगेचं स्मरण यासाठी केलं जातं की ही गंगा नदी जी आपल्या भारत देशातली सर्वात पवित्र आणि आपण तिचं उगमस्थान साक्षात स्वर्गातून झालं आहे असं मानतो, ती गंगा नदी दशहरा आहे. म्हणजेच काय तर दश म्हणजे 10 पाप ती हरण करते. कायिक, वाचिक, मानसिक अशी वेगवेगळ्या स्तरावर आपल्या हातून पाप घडत असतात आणि या पापांचं हरण किंवा उच्चाटन किंवा निर्मूलन गंगेच्या स्मरणाने, तिच्या दर्शनाने, तिच्या स्तवनाने, तिच्यामध्ये जलस्नान करून किंवा तिचं जलपान करून होत असतं. अशी आपली एक श्रद्धा आहे आणि अर्थातच आपल्या सर्व श्रद्धा आहेत. या श्रद्धांना काही ना काहीतरी पौराणिक कथा, संदर्भ हे नक्कीच जोडलेले आहेत. या निमित्ताने आता गंगा नदी ही प्रत्येकाच्या गावात तर नसणार आहे, पण आपली संस्कृती इतकी सुंदर आहे आणि या संस्कृतीतले जे धागे दुवे किंवा आपण ज्याला चाली, रीती, परंपरा म्हणतो की नाही, की ज्याच्या योगाने ही संस्कृती अधिकाधिक घट्ट होत जाते, ते इतके सुंदर आहेत की आपली मान्यताच अशी आहे किंवा आपल्यावर संस्कारच असे होतात की आपण जिथे राहतो आहोत त्या ठिकाण पासून जवळची किंवा आपल्या गावातली जी नदी आहे तिला गंगा स्वरूप आपण मानतो. म्हणून या 10 दिवसाच्या निमित्ताने आपण जाणून घेणार आहोत 10 वेगवेगळ्या नद्यांविषयी. नदी म्हणजे जमिनीवरून वाहणारा पाण्याचा एक मोठा नैसर्गिक प्रवाह. आता नदीचा उगम तलाव, मोठा झरा किंवा अनेक छोटे छोटे झरे एकत्रित येऊन होतो किंवा बर्फाच्छादित पर्वतापासून बर्फ वितळून सुद्धा हळूहळू नदीचा प्रवाह होत असतो. नदी हे अर्थातच एक महत्वाचं जलस्रोत आहे. यातून जे पाणी उपलब्ध होतं ना, हे पाणी मानवांसाठी, प्राण्यांसाठी आणि वनस्पतींसाठी अत्यंत उपयुक्त आहे. खरं तर त्यांच्यासाठी हे जीवनच आहे. म्हणूनच नदीला जीवनदायिनी असं सुद्धा म्हटलं जातं. आता जीवनदायिनी, जीवन म्हणजेच दुसरं आपला समानार्थी शब्द प्राण. आज आपण जाणून घेणार आहोत प्राणहिता या नदीविषयी. ही नदी गोदावरीची सर्वात मोठी उपनदी आहे. पैनगंगा, वर्धा आणि वैनगंगा या 3 नद्यांचं पाणी एकत्रितरित्या वाहून नेलं जातं ते प्राणहितेमार्फत. महाराष्ट्रातल्या पुलगाव जवळ वर्धा नदी आणि भंडारा जिल्ह्यात भंडारा शहरात वैनगंगा नदी या 2 नद्यांच्या संगमापासूनच ही नदी प्रवाहित होते. अर्थातच हा संगम पुढे विस्तीर्ण स्वरूपात प्रवाहित होतो. महाराष्ट्रातल्या पुढे गडचिरोली जिल्हा आणि आंध्र प्रदेशातील आदिलाबाद जिल्ह्याच्या काठावरून ही प्राणहिता वाहत जाते. नदीचा प्रवाह प्रामुख्याने घनदाट जंगलांमधून जातो. तो सागवान आणि इतर लाकडांच्या झाडांनी समृद्ध आहे. नदी ओलांडून जलवाहतुकीचा वापर सिरोंचा हे महाराष्ट्रातलं गाव आणि कालेश्वरम हे आंध्र प्रदेशमधलं गाव इथं केला जातो. प्राणहितेच्या काठावर अनेक धार्मिक स्थळं आहेत. त्यातलं महत्वाचं स्थळ म्हणजे आंध्र प्रदेशमधलं कालेश्वरम. या सर्व धार्मिक स्थळांवर त्या स्थळांची तर पूजा होतेच, पण प्राणहितेची सुद्धा पूजा आवर्जून केली जाते. तिला अत्यंत पवित्र मानलं जातं. हिंदू परंपरेतील पुष्करम नद्यांपैकी ही एक नदी आहे. दर 12 वर्षांनी गडचिरोलीमधील सिरोंचा इथं कुंभमेळा भरतो. तिथं
तेलंगणा, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील भाविक येतात. या काळामध्ये प्राणहिता नदीमध्ये स्नान आणि धार्मिक विधी केले जातात. या नदीच्या आसपास वनवासी लोकांच्या विविध वस्त्या आहेत आणि त्यांच्यामध्ये विविध धार्मिक परंपरा आणि श्रद्धा या नदीच्या अनुषंगाने जोपासलेल्या आहेत. ते या नदीला अर्थातच आपली जीवनदायिनी मानतात, तिला अत्यंत पवित्र मानतात, त्यांच्यासाठी ती पूजनीय आहे. प्राणहिता नदी वन्यजीव अभयारण्यातून वाहते आणि तसंच हिच्या तीरावर काही पर्यटन स्थळं सुद्धा आहेत. अशी ही ऐतिहासिक आणि थोडासा पौराणिक संदर्भ असलेली प्राणहिता नदी. श्रीराम समर्थ.